नमस्कार, तुम्ही पाहत आहात मुंबई न्यूज 9। काही खास बातमीने सुरुवात करूया। मुंबई आणि इतर 28 महानगरपालिका संस्थांमधील महापौरपदांची सोडत आज गुरुवारी सकाळी 11 वाजता निघणार आहे। महाराष्ट्र नगरविकास विभागाने एक आदेश जारी केला आहे की हे राज्य सचिवालयात काढण्यात येईल। महापौरपदासाठी कोणत्या प्रवर्गात आरक्षण असेल हे लॉटरीद्वारे ठरवले जाईल। सर्वसाधारण, महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठीच्या प्रवर्गांची घोषणा झाल्यानंतर पात्र उमेदवार त्यांचे अर्ज दाखल करतील। भाजप, शिवसेना, युवीटी आणि काँग्रेससह सर्व पक्ष यावर बारकाईने लक्ष ठेवतील। माझ्या पदाच्या सोडतीवरील प्रत्येक अपडेट जाणून घेऊया। सकाळी 11 वाजता कल्याण डोंबिवलीमध्ये कोणाला लॉटरी मिळाली? महापालिका निवडणुकीच्या अगदी आधी भाजपने कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेच्या अधिकाऱ्यांना समाविष्ट करण्याचे धाडसी पाऊल उचलले। तथापि केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानंतर ते माघारले। तथापि अंबरनाथ घटनेमुळे दोन्ही पक्षांमध्ये बरीच गप्पागोष्टी सुरू झाल्या। दरम्यान बुधवारी कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला। मुंबई आणि इतर 28 महानगरपालिका संस्थांसाठी महापौर निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी लहान मुलांमधून लॉटरी काढली जाईल। या प्रवर्गांसाठी प्रथम अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (एसटी) साठी लॉटरी काढली जाईल। त्यानंतर मागासवर्गीयांसाठी लॉटरी काढली जाईल। शेवटी सामान्य प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित केले जाईल। प्रत्येक प्रवर्गातील 50% जागा महिलांसाठी राखीव असतील। यासाठी स्वतंत्र लॉटरी काढली जाईल। सध्या एवढेच। अशाच बातम्यांसाठी संपर्कात रहा। तोपर्यंत निरोप।